आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी 26वी वार्षिक सभा उत्साहात. ग्रामीण भागातील आर्थिक चळवळीस बळकटी देत गेल्या 26 वर्षापासून प्रामाणिकपणे सभासदांची सेवा करणारी श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज जनतेच्या विश्वासामुळे प्रगतीपथावर आहे. संस्थेचे संस्थापक चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या दूरदृष्टीमुळे आणि संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळेच संस्था उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे मत विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे पार पडलेल्या संस्थेच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृह सभासदांच्या मोठ्या उपस्थितीने गजबजून गेले होते. सुरुवातीला अहवाल वर्षात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडे यांनी केले तर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी माळी होते. अहवाल वाचन संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी करून ते म्हणाले, संस्थेची सभासद संख्या 3656 इतकी असून भाग भांडवल 1,49,98,000, निधी 13,35,82,000, ठेवी 136,76,10,000, कर्ज 61,84,45,000, गुंतवणूक 81,09,55,000, शिल्लक 8,18,79,000 तर अहवाल सालात संस्थेला 2,26,60,000 इतका नफा झाला असल्याचे सांगत अहवाल सालात 16% लाभांश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर विविध प्रावीण्य मिळवलेले सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचक CS पाटील यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा अध्यक्ष व बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेचा गौरव केला. याप्रसंगी दत्तचे साखर कारखाना उपाध्यक्ष अरुण देसाई, सुजय पाटील, TR पाटील, अनुज हवले, सुकुमार चिपरे, महावीर पाटील, आदगोंडा पाटील, ॲडव्होकेट संतोष चौगले, नगरसेवक रोहित पाटील, दाजी पाटील, श्रेणिक मगदूम, मल्लाप्पा हांडे, अरविंद खराडे, वकील गुळगुळे, PM भोजे, राजू खिचडे, सुरेंद्र पाटील, अण्णासाहेब मालगावे, विद्याधर अमनावर, स्मिता माळी, पद्मश्री बंकापुरे, रामचंद्र फिरगनावर, बलराम खोत, शिवाप्पा माळगे, बाबासाहेब बंकापुरे, सुभाष गोरवाडे, विजयकुमार शिगे, रशीद मोमीन, भाऊसाहेब पाटील, रावसाहेब तेरदाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भुरे. ಸುಮಾರು 26 ವರ್ಷ ಕಳೆದ 26 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಹವಲೆ ಅವರು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಒಂದು ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದು ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಹವಲೆ. ನಾನು ಕಳೆದ ಸಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೆ. ಸುಮಾರು 7 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಒಂದು ಸ್ವಂತ ಬಿಲ್ಡಿಂಗನ್ನು ಮಾಡಿದ್ದ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಹವಲೆ. ಈ ವರ್ಷ 2,26,00,000 ರೂಪಾಯಿ ಲಾಭ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತಮ್ಮ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಏನು ಐತೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥೆ ನಡಿಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ನಡಿಬೇಕು. ಈಗಿನ ಕಾಲದಾಗ ಸಂಸ್ಥೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ಸಭಾಸದರು ಆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಭಾಗದ ಸಾಕಷ್ಟು ನಾನು ಕೂಡ 3 ಸರಿ 4 ಸರಿ ಈ ಭಾಗದ MLA ಆಗಿ ಈ ಭಾಗದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮುಖ ನೋಡಿದ್ಮ್ಯಾಗ ಗುರುತಾಗ್ತೈತಿ ಯಾವ ಊರಪ್ಪ ಇವರು, ಬೋರ್ಗಾಂವ್ದವರು, ಬೋರ್ಗಾಂವ್ ವಾಡ್ಯವರು, ಗೋಣೆವಾಡಿರು, ಏನು ಮಾನ್ಕಾಪುರ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ಕೂಡ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತೀರಿ. ಇದು ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಗತಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ ಇನ್ನೂ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೀಲಿ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಹೊಸ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार. द्रष्टा पुरुष आणि मार्गदर्शक लाभलेला आहे हे तुमचं मी भाग्य समजतो. याचं कारण असं आहे की अशी आता उदाहरणं दुर्मिळ आहेत.
एवढ्या शाखा काढून सुद्धा, नवीन इमारत बांधून सुद्धा, संस्था एवढी प्रगतीपथावर आणून सुद्धा त्यांच्यातला विनम्रपणा अजिबात गेलेला नाही. सामान्य माणसांच्या बरोबर, सामान्य सभासदांच्या बरोबर, सामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव जो आहे, त्याचमुळं त्यांचं नाव नावारूपाला आलेलं आहे. त्यांच्या मागं तुमच्यासारखी शक्ती उभारली आहे, म्हणून अण्णासाहेब आज तुम्हाला सगळ्याला दिसतात. आणि दुसरी गोष्ट अशी की माणसानं कधीही समाधान असतं. क्रेडिट पतसंस्था काढल्या, त्या नावारूपाला आणल्या. माध्यमिक शाळा काढले, ती नावारूपाला आणली. आता माणसानं कायम स्वप्न बघायचे असतात. त्याने आता स्वप्न बघितलेलं आहे, आयुर्वेदिक कॉलेजमधून मेडिकल कॉलेज निर्माण करायचं जे स्वप्न बघितलेलं आहे, त्यांच्या जिद्दीमुळं हे स्वप्न पण लवकरच पूर्ण होईल. आणि तुमच्या गावात पदवीधर, वैद्यकीय पदवीधर तुमच्या गावातनं, आजूबाजूच्या भागातनं निर्माण होणार. आणि जी वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात अपुरी आहे, ती ग्रामीण सेवा उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी करावं. या पुढच्या काळात सुद्धा त्यांनी अशीच स्वप्न बघावीत, अशीच प्रगती त्यांची उत्तरोत्तर होत जावं. आणि माझ्यासारखा सगळ्यांच्या पेक्षा थोडासा वयस्क असल्यानं त्यांना मी नुसत्या शुभेच्छा देत नाही, त्यांना भरभरून आशीर्वाद देतो की या पुढच्या काळात त्यांची अशीच प्रगती होत जावो आणि ते बघण्याचं भाग्य तुम्हाला, मला सगळ्याला लाभो ही विनंती करून माझे मित्र माननीय लक्ष्मणराव चिंगळे यांना आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती. ಸುಂದರವಾಗಿರೋರು ಮನಸ್ಸು ಸುಂದರ ಇರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಸುಂದರವಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸ್ವಚ್ಛ, ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ, ಸುಂದರವಾಗಿ ಕೂಡ ಇದೆ. ಇಂಥ ಸ್ನೇಹಿತರು ಸಿಗೋದು ಇಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಆದರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅವರ ಮುಖಂಡತ್ವ ಭಾಳ, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೌಭಾಗ್ಯವಂತರು. ನಮಗೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದರಲ್ಲಿ ಅವರು ನಿಶ್ಚಿಮರು. ಶಿಕ್ಷಣ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಇಟ್ಟಂಥ ಹೆಜ್ಜೆಗಳು ಕೂಡ ಭಾಳ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ, ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಇರ್ಬೋದು, ಈಗ ತಾನೇ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಕನಸನ್ನು ಕಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಕನಸು ಕಾಣ್ತಾರೆ, ಕನಸುಗಳು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈ ನಿದ್ದೆ ಕನಸುಗಳು ಕಾಣಬಾರ್ದು. ಇಂಥ ಕನಸುಗಳು ಕಾಣಬೇಕಂದ್ರೆ ನಿದ್ದೆ ಹತ್ತಬಾರ್ದು. कणसुಗಳು ಹೆಂಗಿರಬೇಕು, स्वप्न अशी असावीत की माणसाला झोप लागू नये. आणि झोपेत स्वप्न बघणं हे मूर्खपणाचं लक्षण असतं. म्हणून झोप लागणार नाही अशी स्वप्न अण्णासाहेबांनी घेतलेलं आहे. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज काढण्याचं स्वप्न त्यांचं पूर्णत्व असायला जावं असं मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. राजू खिचडे यांनी सांगितले की तुम्ही त्याच्यात जबाबदारी घ्यायला पाहिजे. आम्ही 24/7 अण्णासाहेबांच्या बरोबर आहोत. मग ते कुठेही बोलवलं तरी आम्ही तयार आहे. म्हणून DCC बँकेचं तुम्ही विचारणार म्हणून आम्ही पहिल्यांदा अण्णासाहेबला विचारलं, अण्णासाहेब निवड निलकरे म्हणून बोलून विचारलं का नाही. अण्णासाहेबांना बोलून सतीशांना सांगितले, अण्णासाहेबांना विचारा ही सावकार ಕೇಳಿದರು ನಿಮ್ದು ಹೇಳಿದ್ರು यांना विचारलं. मग आताच्या या कालाय तस्मय नमः राजकीय परिस्थितीमध्ये फार विचित्र अशी परिस्थिती असल्यामुळं, अण्णासाहेब एक बुद्धिजीवी माणूस असल्यामुळं आपण चिखलात पाय रोवायला नको. रोवला तर तिथं कमल तरी हातात यायला पाहिजे. म्हणून त्या भानगडीत नको सर. जे जिल्हा मंत्री, आदरणीय जिल्हा मंत्री सतीश अण्णा जारकिहोळी
जे आदेश देतील त्याप्रमाणे आपण राहूया आणि आपण याच्यात मी काय राहणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर मग तो विचार अण्णांनी सोडला. आम्ही पण त्या पद्धतीनं सांगितलं. ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ ಅಡಾಯ ಪತ್ರಿಕೆನ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾನು ಓದಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯರೇ, ನಮ್ಮ ಸಂಘದ 26ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆಗೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ ಬಯಸಿ ಸನ್ 24-25ನೇ ಸಾಲಿನ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದ ಲೆಕ್ಕಪತ್ರದ ಹಾಗೂ ವ್ಯವಹಾರದ ವರದಿಯನ್ನು ದಿಗ್ದರ್ಶಕ ಮಂಡಳಿ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಸಾದರಪಡಿಸಲು ಅತೀವ ಸಂತೋಷವೆನಿಸುತ್ತದೆ. ವರದಿಯ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಯವರು ಯೋಜನೆಬದ್ಧ, ಪಾರದರ್ಶಕ ಹಾಗೂ ಸೇವಾ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. 3/25ಕ್ಕೆ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ 3656 ಸದಸ್ಯರು ಇರುತ್ತಾರೆ. 31/3/25 ವರ್ಷ ನಿಧಿಗಳು ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ನಿಧಿಗಳು 13,35,82,252 ರೂಪಾಯಿರಷ್ಟಿದ್ದು, ಇನ್ನು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಠೇವುಗಳು ರೂಪಾಯಿ 136,76,10,280 ರೂಪಾಯಿರಷ್ಟಿದ್ದು, ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಸಾಲಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ವಿತರಿಸಿದ ಸಾಲ ರೂಪಾಯಿ 61,84,45,797 ರೂಪಾಯಿರಷ್ಟಿದ್ದು, ಇದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಠೇವು ರೂಪಾಯಿ 81,09,55,795 ಹೆಚ್ಚಿನ ಬಡ್ಡಿ ದರದಲ್ಲಿ ಕಾಯ್ದಿರಿಸಲಾಗಿದೆ. ಶಿಕ್ಷಕ ಮಂಡಳಿಯವರು ಸನ್ 23-24ನೇ ಸಾಲಿನ ಶೇರ್ ಮೇಲಿನ ಪ್ರತಿಶತ 16ರಂತೆ ಲಾಭಾಂಶ ಹಂಚಲು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲಾಗಿದ್ದು, ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆಯ ಮಂಜೂರಾತಿ ನಂತರ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹಂಚಲಾಗುವುದು. ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆ 2020. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.